नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे अंतराळात अडकले असून त्यांच्या परत आणण्याच्या नियोजनाच्या वेळेआधीच ते पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे. स्पेसएक्सने आपल्या अंतराळ मोहिमेच्या वेळापत्रकामध्ये बदल करत हा मोठा निर्णय घेतलाय. यामुळे या दोनही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानावरील असण्याचा कालावधी हा 2 आठवड्यांनी कमी करण्यात आलाय. बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना 5 जून 2024 रोजी नासाच्या मोहिमेसाठी अंतराळात पाठवण्यात आलं होतं. त्यांना बॉईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलने एका आठवड्यानंतरच पृथ्वीवर परत यायचं होतं. मात्र स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने नासाने तो रिकामाच पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्पेसएक्सला नव्या कॅप्सूलद्वारे या दोघांना परत आणण्याची जबाबदारीही देण्यात आली होती. पण या नव्या कॅप्सूलच्या लॉन्चिंगलाच वेळ लागल्यामुळे बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील मुक्काम हा वाढला. आता मात्र नासाने नवीन कॅप्सूलच्या प्रतीक्षेपेक्षा आधीच्या कॅप्सूलचाच वापर करण्याचा निर्णय घेतलाय. याच कारणामुळे 12 मार्च पर्यंत त्यांना परत आणण्याची योजनाही आखण्यात आली आहे. ही जुनी कॅप्सूल एका खासगी मिशनसाठी वापरण्यात येणार होती. या मिशनमध्ये पोलंड, हंगेरी आणि भारताच्या अंतराळवीरांचा समावेश होता. मात्र बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना लवकर परत आणण्यासाठी हे मिशन आता पुढे ढकलण्यात आलंय. त्यामुळे आगामी भारताच्या अंतराळ मोहीमेवर याचा परिणाम होण्याची शक्यता वाटतीये. आता या निर्णयामुळे 720 तासांच्या आत म्हणजेच मार्चच्या मध्यमापर्यंत बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांची पृथ्वीवर सुखरूप परत येण्याची शक्यता आहे. स्पेसएक्सच्या कॅप्सूलद्वारे त्यांची घर वापसीची तयारीही सुरू झालीये. नासाने हे मिशन वेळेआधी पूर्ण करून अंतराळ स्थानकासाठी नव्या मोहिमेची तयारीही सुरू केलीये. वर जाणाऱ्या नव्या क्रूमध्ये 2 नासाचे अंतराळवीर, एक जपानी आणि एक रशियन अंतराळवीर असणार आहे. त्यामुळे नासासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर 8 महिने पूर्ण केले. त्यांच्या नियोजित वेळेच्याच आधी घर वापसीचा हा निर्णय नासासाठी आणि स्पेसएक्ससाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे. आता पुढील काही दिवसातच त्यांची सुखरूप पृथ्वीवर परत येण्याची तयारी सुरू आहे आणि 12 मार्चला हे मिशन यशस्वी पार पडण्याची अपेक्षा आहे.